मंडळांच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत। शेखरजी निकम सर विजयाचा उधळला हा चौफे रणांगणी हा मर्द मातीचा जणू समशे गुलाल विजयाचा उधळला हा चौफे रणांगणी मातीचा जणू समशे मनगटात आहे दम समाजकार्याचा संगम मनगटात आहे दम समाजकार्याचा संगम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम झुंजार हा राजा जनतेचा पराक्रमी हुकमी पक्का शब्दाचा झुंजार हा राजा जनतेचा पराक्रमी हुकमी पक्का शब्दाचा मार्ग सत्याचा धरून अडत्याला सारून प्रगतीस दौडला जरी आले गेले किती निश्चयाने तो देवदूत साधला नसा नसात आहे दम जनकल्याणाचा संगम नसा नसात आहे दम जनकल्याणाचा संगम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार
आमदार शेखर निकम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम संगमेश्वर चिपळूणचा नेता मानाचा आज रंगला सारा जल्लोष नात्यांचा संगमेश्वर चिपळूणचा नेता मानाचा आज रंगला सारा जल्लोष नात्यांचा पैसा नव्हे तर माणुसकीने त्याने नाते जोडले पैशाने लाचार झाले त्यांना गाढून टाकले विकासात पुढे कायम देतो विकासात पुढे कायम देतो आधार हा भक्कम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम विजयाचा उदळला हा चौफे रणांगणी हा मर्द मातीचा जणू समशे गुलाल विजयाचा उधळला हा चौफे रणांगणी हा मर्द मातीचा जणू समशे मनगटात आहे दम समाजकार्याचा संगम मनगटात आहे दम समाजकार्याचा संगम हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम
हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम. आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम. आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम. हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम. हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम. झुंजार हा राजा जनतेचा, पराक्रमी हुकमी पक्का शब्दाचा. झुंजार हा राजा जनतेचा, पराक्रमी हुकमी पक्का शब्दाचा. मार्ग सत्याचा धरून अडताला सारून प्रगतीस दौडला. जरी आले गेले किती निश्चयाने तो देवदूत साधला. नसा नसात आहे दम जनकल्याणाचा संगम. नसा नसात आहे दम जनकल्याणाचा संगम. हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम. हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम. आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम. आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम. हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम. हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम. संगमेश्वर चिपळूणचा नेता मानाचा, आज रंगला सारा जल्लोष नात्यांचा. संगमेश्वर चिपळूणचा नेता मानाचा, आज रंगला सारा जल्लोष नात्यांचा. पैसा नव्हे तर माणुसकीने त्याने नाते जोडले. पैशाने लाचार झाले त्यांना गाढून टाकले. विकासात पुढे कायम देतो आधार हा भक्कम. विकासात पुढे कायम देतो आधार हा भक्कम. हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम. हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम. आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम. आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम. हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम. हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम. आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम. आमदार शेखर निकम आमचे आमदार शेखर निकम. हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम. हे आले हो विजयी पताका घेऊन आमदार शेखर निकम. चल उठ उठ रे युवा, चल उठ उठ रे युवा. वाहू लागला क्रांतीचा वारा. प्रगती पथावर नको भेद अन मतभेदांना थारा. उठ उठ रे युवा, वाहू लागला क्रांतीचा वारा. प्रगती पथावर नको भेद अन मतभेदांना थारा. सेनापती फुला जाणता, सेनापती फुला
शेखर निकम शेखर निकम शेखर निकम शेखर निकम कष्टाने ना थकले जे ना पराभवाने खचले विकास तोरण ज्यांनी इथल्या घरोघरी लाविले विहिरी पाझर तलाव आणि बंधारे बांधले महिलांना रोजगार देऊनी स्वावलंबी बनविले रस्ते आणि आरोग्य रक्षणा रस्ते आणि आरोग्य रक्षणा उभा पाठी हरदम शेखर निकम शेखर निकम शेखर निकम शेखर निकम होऊ दे आता स्पर्श आपल्या भूमीस उद्योगांचा पवित्र या परिसरास लाभो वरद हस्ततंत्रांचा कला खेळ संस्कृती आणखी विकास कौशल्यांचा ध्यास एकची घेऊन जगतो खरा मित्र युवकांचा शिक्षण आणि प्रशिक्षणाने शिक्षण आणि प्रशिक्षणाने होऊ आता सक्षम शेखर निकम शेखर निकम शेखर निकम शेखर निकम माती तांबडी सह्याद्रीची रोजगार निर्मिल सुंदर भूमी स्वर्गासम ही घासमुखी देईल कृषी ग्रामीण इतिहास संस्कृती परंपरा सांगेल पर्यटकाचे पाऊल आपल्या अंगणात उमटेल किल्ला बनवू अभेद्य आता किल्ला बनवू अभेद्य करूया तटबंदी भक्कम शेखर निकम 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 चल उठ उठ रे युवा चल उठ उठ रे युवा वाहू लागला क्रांतीचा वारा प्रगती पथावर नको भेद अन मतभेदांना थारा उठ उठ रे युवा वाहू लागला क्रांतीचा वारा प्रगती पथावर नको भेद अन मतभेदांना थारा सेनापती फुला जाणता सेनापती फुला जाणता शक्तियुक्तीचा संगम शेखर निकम शेखर निकम शेखर निकम शेखर निकम कष्टाने ना थकले जे ना पराभवाने खचले नदीवरील ह्या पुलाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि आमचे नेते राजेंद्रजी सुर्वे या भागामध्ये या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात देणारे सिद्धेशजी ब्रीद, जिल्हा परिषदेचे सदस्य संजयराव कदम, राजेंद्र ब्रीद, दत्ताभाऊ ओकटे, राम शिंदे, सहदेवजी सुरे, संतोषजी बडवलकर, रमेशजी डिके
आपल्या वाडीचे अध्यक्ष बाळकृष्ण दादा धनावडे, अजित दादा बांबाडे मुंबईचे अध्यक्ष, मैथिलीताई कानाल, दिलीपजी महादेव, प्रभाकरजी तांबे, संदीपजी चरकरे, त्याचबरोबर राजेंद्रजी ब्रीद, रवींद्रजी कानाल, ममता साळुंके, वसंतजी धनावडे, विनोदजी कदम, गावडे सर, आपल्याला ही जागा देणारे दत्तारामजी पडव, रघुनाथजी पडव, महादेवजी पडव, संतोषजी, त्याचबरोबर एकनाथ पंडव, इतर देखील अनेक जण आहेत. त्यामध्ये ज्यांनी प्रास्ताविक करत असताना ज्यांना गड किल्ल्याची आवड आहे, इतिहासाची नोंद त्यांच्यामध्ये असते आणि गड किल्ले देखील चांगल्या पद्धतीने व्हावेत अशी अपेक्षा ज्यांची असते ते योगेशजी धनावडे. काही नावं माझ्याकडून राहू शकतात कारण गडबड वेळ खूप झालाय, तुम्हालाही उन्हात बराच वेळ काढावा लागला आणि मलाही 5 वाजायच्यात कोल्हापूरच्या पुढे जायचं होतं. खरं म्हटलं तर सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांची एक मनापासून दिलगिरी व्यक्त केली, कारण एवढा मोठा कार्यक्रम आपण घेतला असताना घाई गडबडीत हा कार्यक्रम घ्यायला लावला. पहिल्यांदा 5ची वेळ होती, मग 12ची वेळ होती, मग 11ची आली, मग परत 9ची होती. पण ह्यांना फोन केल्यावर ह्यांचा मूड बघितला आणि मी म्हटलं 10 वाजता येतो, 9ला नाही, कारण ते म्हणाले यायचं तर या, मग आम्ही नाही काय जमवतच नाही लोक. मग काय इलाज नव्हता माझा, कारण माझी अशी अपेक्षा नव्हती. खरंच सांग, मी अनेक पूल दिले, 20 कोटीचा दिला, 22 कोटीचा दिला, कडवईला 2-2 रस्ते 3-3, 4-4 कोटीचे दिले, या संध्याकडे 22-22 कोटीचे पूल केले, दसपटीमध्ये मी जवळजवळ 100 कोटीचे पूल केले. खोटं वाटेल, पुरामध्ये आपल्या तेवढं धरण फुटलं त्यावेळी ते सगळे पूल गेले होते. स्वर्गीय अजितदादांच्या माध्यमातून ते सगळे पूल एका दमात घेतले. एक पूल फक्त आता इथला मधला, मी परवा राजूला सांगितलंय, मधला रस्ता जातो तो एक पूल आपल्याकडून राहिलाय, तो मी बजेटमध्ये आता यंदाच्या मध्ये काही झालं तरी घेऊन तो देखील पूल आपल्याला. पण एवढे पूल 22 लाख कोटीचे केले, 10-20 कोटीचे गावागावात रस्ते केले, तो कोणी मला पूल नव्हतं दिलं. आणि तुम्ही तर एवढ्या छोट्या पुलाला एवढं मोठं स्वागत कराल असं माझं काही ध्यानीमध्ये नाही. मी म्हटलं जायचंय नारळ फोडायचं तर घ्या फोडून तुम्ही. पण आज इथं आल्यानंतर आपला उत्साह बघितल्यानंतर खरोखर भरून आलं की किती गरज ह्या पुलाची तुम्हाला होती. ह्याचं ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते सिद्ध होतं. याची मागणी होती काय, मला काय विशेष वाटलं नव्हतं. एक पूल हवे, अनेक पूल होतात. जाता जाता परवा मध्ये कडवईचे लोक दत्ता घेऊन आला, 2 मिनिटात आपण तो पूल शेवटच्या क्षणी देखील केला. राजूनी वेगवेगळे सांगितले तेही केले. पण हा धनावडे वाडीतला पूल व्हावा म्हणून संतोष बडवलकरचं खऱ्या अर्थाने क्रेडिट आहे. मी निमित्त आहे, मी काय इकडं पूल द्यायचा, ह्या निधी इकडे द्यायचा, कुठं द्यायचा, एवढंच माझं काम असतं. पण तो हा पूल झालाच पाहिजे आणि तो पूल होण्यासाठी संतोष खूप पाठीवर होता. आज मला त्याचं महत्त्व कळलं की हा पूल खरं म्हटलं तर याच्या आधी आपण घेतला पाहिजे होता. थोडासा वेळ जरी झाला ते खूप चांगल्या पद्धतीने बांधकाम देखील आमच्या यांनी केलेलं आहे. मयुआ आणि त्याच्या सर्व सहकार्याने उत्तम रीतीने केलेलं. दोन्ही बाजूचा रस्त्याची गरज होती. मला वाटतं खडीकरणाचं काम देखील कोयना भूकंपच्या अंतर्गत संजय रावनी केलेलं आहे आणि त्यांनीच आता जरी संतोषने नाव घेतलं नसलं ते डांबरीकरणाला ह्याला घुसवून तेवढं पण करून द्या. तेवढं काम तुमचं होणं गरजेचं आहे. कारण ह्यांनी सांगताना मागताना थोडंसं घाबरत पूल झालाय, रस्ता झालाय, आता लगेच डांबर मागायची कशी म्हणून मागितला नाही. पण ते जे काय असेल ते कारण रस्ता वाहून जाता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि नक्की मी 100% यंदा नाही पण पुढच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ते देखील काम करण्याचा प्रयत्न करेल. संतोष बडवलकरने अजून एक मागणी केली की गणपतीच्या आत लाईट पेटला. आता गणपतीला राहिले किती दिवस ना, मी तुमचं काम मंजूर आहे ह्या महिन्याच्या आत करेन. ह्या महिन्यात तू त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पाठी लाग आणि गणपतीच्या आत करायचं काम ह्याचं आहे, माझं नाही. माझं काम फक्त मंजूर करायचं आहे, नाही तर परत तुम्ही माझ्यावर राग काढाल 19 सारखा. तसं काय वाटतं. त्यामुळे 100% संजयराव आपल्याला ज्या लाईटच्या कामामध्ये प्रामुख्याने प्रायोरिटीवर यांच्या ट्रान्सफॉर्मरचं काम घेऊन आणि थोडंसं त्या कॉन्ट्रॅक्टर आणि साहेबाला सांगून आतापासूनच सांगा आणि गणपतीच्या आत आपल्याला काही झालं ते व्हायला हवं आहे ह्याचा प्रयत्न करू. पण 100% दिवाळीच्या आत आपलं
काम पूर्ण होईल याची मी गॅरंटी या निमित्ताने देतो. ही विकासात्मक कामं होत जाणार, पण नुसत्या विकासात्मक कामापुरता मर्यादित राहून चालणार नाही. आपली धानावडी वाडी एक आदर्श आहे, एक संघ संघटित असलेली वाडी आहे. या वाडीतला, या गावातला, या परिसरातला मुलगा मुलगी शिकली पाहिजे, ह्या भावनेतून पण आपल्याला काम करायचं. मग एखाद्या गरीबाची मुलगी असेल तर तुम्ही मला हक्काने सांगा, जसा पूल, रस्ता आणि बाकी गोष्टी लाईटचं सांगता तेवढ्याच हक्काने तिथे सांगा की ह्या मुलगीला कसं शिकवताय ते आम्हाला सांगा, तर तेही काम आपल्याला करतात. मी असंच निव्यामध्ये बोलत असताना सांगितलं होतं की कोण असेल त्या मुलीनं मी शिकवीन. आपण भाषणात बोलावं लागतं, करू हे करू ते करू, आणि त्यांनी टेप करून ठेवला नाही होतं त्या तिन्ही पोरीने. आणि माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या फार्मसीला ऍडमिशन आहे. मी म्हटलं ऍडमिशन फुल झाली सर, तेव्हा तुम्ही हे वाक्य बोलला होता. खचले विकास तोरण ज्यांनी इथल्या घरोघरी लाविले, विहिरे, पाझर, तलाव आणि बंधारे बांधले, महिलांना रोजगार देऊन स्वावलंबी बनविले, रस्ते आणि आरोग्य रक्षणा, रस्ते आणि आरोग्य रक्षण उभा पाठी हरदम. शेखर निकम, शेखर निकम, शेखर निकम.